हिमालयाच्या उत्तुंगतेने आणि हिंदी महासागराच्या अथांग जलाशयाने नटलेली ही भारतभूमी. या भारतभूमीचा तो अचूक कप्पा की ज्याचा अचूक वेध घ्यावा अशा या सभागृहामध्ये जमलेल्या ज्ञानवंत, गुणवंत, प्रतिभावंत सोज्वळ श्रोत्यांना माझा मानसमुद्रा. नमस्कार. मी प्राध्यापक सौरभ नवले. आज विद्रोहाचे जनक किंवा विद्रोहाच्या ज्वालामुखी दलित पॅन्थर नामदेवजी ढसाळ सर यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही कवी संमेलन आपण आयोजित केलं आहे. यामध्ये मनाचं ज्या वेळेस विद्रोह होतो आणि मनाला कसं सावरायला पाहिजे या संदर्भाची एक कविता मी सादर करतो. कवितेचे शीर्षक मनाला समजून घ्यावे. या मनाला समजून घ्यावे, देहाचेही चंदन व्हावे. या मनाला समजून घ्यावे, देहाचेही चंदन व्हावे. नकळत आपल्या दुःखांना असे हसून उत्तर द्यावे. या सुखाला कवेत घेता, या सुखाला कवेत घेता अश्रूंना बांध फुटावे. कधी साऱ्या कष्टात आपल्या घामाचेही अत्तर व्हावे, घामाचेही अत्तर व्हावे. या मनाला समजून घ्यावे, देहाचेही चंदन व्हावे. नकळत आपल्या दुःखांना असे हसून उत्तर द्यावे. नजरेला स्वप्न दिसावे, स्वप्नांना कुरवाळावे. नजरेला स्वप्न दिसावे, स्वप्नांना कुरवाळावे. काट्यांची वाट चालताना काट्यांचेही पुष्प व्हावे, काट्यांचेही पुष्प व्हावे. या मनाला समजून घ्यावे, देहाचेही चंदन व्हावे. नकळत आपल्या दुःखांना असे हसून उत्तर द्यावे. क्षितिजावर झरताना, क्षितिजावर झरताना सूर्यासम तळपत जावे, सूर्यासम तळपत जावे. त्या ओसाड माळ रानावरती अंकुर बनून जन्मायावे, अंकुर बनून जन्मायावे. या मनाला समजून घ्यावे, देहाचेही चंदन व्हावे. नकळत आपल्या दुःखांना असे हसून उत्तर द्यावे, असे हसून उत्तर द्यावे. धन्यवाद.